हलक्या वस्तूच्या मदतीने जड वस्तू उचला. प्रयोगासाठी काय हवं? वाया गेलेलं स्केच पेन, 1 मीटर लांबीचा मजबूत दोरा, 2 लोखंडी नट, मोठ्या आकाराचा बटाटा, टाचणी. प्रयोग कसा कराल? वाया गेलेलं एक स्केच पेन घ्या. स्केच पेन उघडून ते रिकामं करा. आता या स्केच पेनचा वरचा आणि खालचा थोडासा भाग कापून टाका. म्हणजे एकसमान व्यास असलेली नळी तयार होईल. या नळीमधून साधारण 1 मीटर लांबीचा मजबूत दोरा आरपार घाला. दोऱ्याच्या एका टोकाला 2 लोखंडी नट बांधा. दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला टाचणी बांधा आणि ही टाचणी एका मोठ्या आकाराच्या बटाट्यामध्ये खुपसा. टाचणीवरून एक सेलोटेप लावा, म्हणजे टाचणीला बांधलेला दोरा निसटून जाणार नाही. अशा प्रकारे स्केच पेनच्या नळीतून आरपार जाणाऱ्या दोऱ्याच्या एका टोकाला 2 लोखंडी नट बांधले आहेत, तर दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला मोठ्या आकाराचा बटाटा बांधलेला आहे. सोबतच्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ही नळी आता हातामध्ये उभ्या स्थितीत धरा. लोखंडी नटपेक्षा बटाटा जड असल्याने बटाटा बांधलेलं दोऱ्याचं टोक खाली येईल. आता हातातली नळी घट्ट धरून गोल गोल फिरवा. नळी फिरवताना ती शरीरापासून लांब धरा. नळी फिरवण्याचा वेग हळूहळू वाढवत न्या. प्रयोगातून काय आढळेल? स्केचपेनची नळी हातात धरून गरगर फिरवत असताना दोऱ्याच्या वरच्या टोकाला बांधलेले लोखंडी नट नळीपासून लांब जायला लागतात आणि त्यामुळे दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला बांधलेला बटाटा वर उचलला जातो. प्रयोगामागचं विज्ञान. आपण केलेला हा प्रयोग म्हणजे वर्तुळाकार किंवा चक्रीय गतीमध्ये असलेल्या वस्तूंवर कार्य करणाऱ्या बलांच्या परिणामाचं उदाहरण आहे. कोणत्याही वस्तूला वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान ठेवण्यासाठी तिच्यावर जे बल लावावं लागतं ते त्या वस्तूच्या वर्तुळाकार मार्गाच्या त्रिज्येलगत केंद्रबिंदूच्या दिशेने कार्य करतं. या बलाला केंद्रगामी बल असं म्हणतात. केंद्रगामी बलाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे केंद्रोत्सारी बलाची निर्मिती हा होय. केंद्रोत्सारी बल वर्तुळाकार मार्गाच्या त्रिज्येलगत पण केंद्रगामी बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं. म्हणजेच केंद्रोत्सारी बल हे वर्तुळाकार मार्गाच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने कार्यरत असतं. केंद्रोत्सारी बलाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे वर्तुळाकार मार्गाने गतिमान असलेली वस्तू वर्तुळ केंद्रापासून दूर फेकली जाते. बसमधून प्रवास करताना केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. गतिमान असलेली बस जेव्हा एखाद्या विशिष्ट दिशेला वळते तेव्हा बस ज्या दिशेला वळते त्याच्या विरुद्ध दिशेला आपण ढकलले जातो. बस वळत असताना निर्माण झालेलं केंद्रोत्सारी बल आपल्यावर कार्य करतं आणि या बलामुळेच आपण विरुद्ध दिशेला झुकले जातो. आता आपण केलेल्या प्रयोगात जेव्हा स्केचपेनची नळी आपण पुरेशा वेगाने गोलाकार फिरवतो तेव्हा नळीला मिळालेली चक्रीय गती दोऱ्याला आणि त्याला बांधलेल्या लोखंडी नटला मिळते. नळीमधून आरपार जाणाऱ्या दोऱ्याला जड बटाटा बांधल्यामुळे या दोऱ्यावर ताण निर्माण झालेला असतो. हा ताण लोखंडी नटला चक्रीय गतीमध्ये गतिमान ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं केंद्रगामी बल निर्माण करत असतो. नळी फिरवत असताना बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला असं आढळेल की नळीच्या वरच्या बाजूकडून बाहेर आलेला दोरा नळीच्या कडेवर घासला जातोय. या घर्षणामुळे दोऱ्याच्या वरच्या भागावर असलेला ताण आणि खालच्या भागावर असलेला ताण समान नसतो. दोऱ्याच्या दोन्ही भागांवर असलेल्या ताणांच्या मूल्यांमध्ये थोडासा फरक पडतो, पण हा फरक अतिशय कमी असतो. दोऱ्याच्या खालच्या टोकाला बांधलेल्या वजनामुळे दोऱ्यावर ताण निर्माण होतो आणि हा ताण चक्रीय गतीसाठी आवश्यक असलेलं केंद्रगामी बल पुरवतो. केंद्रगामी बलामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाच्या परिणामामुळे दोऱ्याला बांधलेले लोखंडी नट वर्तुळाकार मार्गाच्या केंद्रापासून म्हणजेच स्केचपेनच्या नळीपासून दूर ढकलले जातात. जसजसे लोखंडी नट स्केचपेनच्या नळीपासून लांब जातात तसतसा दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला बांधलेला बटाटा
वर उचलला गेल्याचं तुम्हाला आढळतं. या केंद्रोत्सारी बलाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. कपडे धुण्यासाठी अनेक जण वॉशिंग मशीनचा उपयोग करतात. या मशीनमध्ये कपडे वाळवण्यासाठी एक ड्रायर असतो. त्याचं कार्य याच केंद्रोत्सारी बलावर आधारित आहे. ड्रायरच्या उभट भांड्यामध्ये ओले कपडे घातले जातात. हे भांडं विद्युत ऊर्जेच्या मदतीने अतिशय वेगाने त्याच्या उभ्या अक्षाभोवती गोलाकार फिरवलं जातं. त्यामुळे या भांड्यात असलेले ओले कपडे सुद्धा अतिशय वेगाने गोलाकार फिरतात. या वर्तुळाकार गतीमुळे कपड्यांवर केंद्रोत्सारी बल कार्य करतं. या बलाच्या प्रभावामुळे कपड्यांमध्ये असलेलं पाणी बाहेर फेकलं जातं आणि कपडे बऱ्याच अंशी वाळलेले आपल्याला आढळतात.